नमस्कार. तुम्हाला माहिती आहे की रत्नागिरीला हातीस या गावी मोठा हुरूस भरतो. पण मला तिथे जायला मिळत नाही आहे. पण देव काय सगळीकडे एकच असतो. तर इथे ना प्रभादेवी मुंबई इथेसुद्धा सत्यवाडी इथे हुरूस भरतो. तर चला मग तुम्हाला मी आज नुसतं दर्शन घडवते. तुम्ही पण दर्शन घ्या माझ्यासोबत. आम्ही बघा कोण कोण चालतोय. बाबू आहे, छोटा बाबू आहे कर. छोटा बाबू आहे. मस्त मस्त आम्ही चाललो. बाप्पाचं दर्शन घ्यायला ना. चलो. आज आहे दिनांक 24 फेब्रुवारी 2024. पण अगदी उद्यापर्यंत म्हणजेच 25 फेब्रुवारी 2024पर्यंत इथे आपण बाबरशेख बाबांच्या उरूसला येऊ शकता. काय घेऊ? घे ना. घे मी पैसे देते. पूजेसाठी इथे गूळ आणि नारळ अर्पण केला जातो. तुमच्याकडे नारळ आहे, फक्त गूळ पाहिजे. कसं आहे ते? 20 रुपये. हरखे दा तुला गूळ घेतलं. बस झालं ना. क्या ले रे? ये गुड़ चना. हाँ गुड़ लगता है. चना भी ले रे. हरखे दा थांब. गुड़ चना और हार लिया. ज्या भाविकांना हातीस रत्नागिरी येथे जाणं शक्य होत नाही ती इथे आवर्जून येतात आणि इथे नवस बोलले जातात. मन्नत मांगी जाती है. बाबू छोटा बाबू सगळे लाईनीत चालले आपण. बाबू अहो हात सोडून जाऊ नको कुठे. लोक बघतात तुला. ते बघताय लाईन आहे. आपल्या मागे पण खूप लाईन झाली आहे. नियर बाबूची मस्ती चालली आहे. हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही समाज हा उरूस साजरा करतात. सुवर्ण एकदम छान. आपल्या मंडळाचे इकडचे हे याला घ्या हातात ना. 10 कुठेतरी हरवायचं. जाळी दे. तुम्हाला ना
झाल्यास प्रसादासाठी पुढे सरकायचे, सहकार्य करायचे. प्रसाद लिया लिया. चलो 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 आई. त्या भाविकांची दर्शन घेऊन झाले, त्यांनी पुढे सरकायचे, सहकार्य करायचे. त्यांनी गाभाऱ्याजवळ गर्दी करू नये. आमचा निहार बाबू पण पाया पडला. चला ते काय आहे, ते काय करतात लोक? बाबरशेख हुरूससाठी लोक रत्नागिरीला हातीसला जातात, पण आम्ही इथे रत्नागिरी हातीसला तर आम्हाला जाता आलं नाही, पण आम्ही इथे दर्शन घेतलं. भाभी भी आई हमारे साथ. ॲक्च्युली म्हणजे रत्नागिरीलाच जातात सर्व हातीसला, पण इथे कसं काय हे सुरू झालं काय मला माहीत नाही. तर हे मंगेश सुर्वे आहेत. नमस्कार, मी मंगेश सुर्वे. माझं गाव रत्नागिरी कुर्तडे. बाबरशेख हातीस गावामध्ये बाबरशेख म्हणून देवस्थान आहे. खूप म्हणजे आमच्या वडिलांपेक्षा फार पण जुनं आहे, पण आम्ही मोठे झाल्यानं आम्हाला वडिलांनी दाखवलं. आम्ही गावी जाऊन त्याची सेवा करायचो. आजच्या पौर्णिमेच्या दिवशी रत्नागिरी हातीसमध्ये हा उरूस भरतो आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे ठिकाण आहे. आजच्या दिवशी हिंदू आणि मुस्लिम म्हणजे आमचे भंडारी जे हातीस ग्रामस्थ आहेत आणि इतर गाव पंचकोशीतले जे ग्रामस्थ आहेत, सगळे आजच्या दिवशी ह्या उत्सवाला मोठ्या प्रमाणात हजर राहतात. खरं म्हणजे आज गावी पौर्णिमेच्या दिवशी चंदन लावण्याचा प्रकार होतो. दोन्ही समाजातील लोक एकत्र येतात, चंदन उगवतात. ते चंदन घेऊन हातीस जे बाबरशेखाचं पीर आहे त्या ठिकाणी ते चंदन लावलं जातं. नंतर मुस्लिम पद्धतीने काही कलमं पडली जातात, त्या ठिकाणी दोन्ही उपस्थित असतात. नंतर पुन्हा जाऊन गलीत चढवला जातो. गलीत चढवल्यानंतर मैदानामध्ये काही त्यांचा मुस्लिम लोकांचा कार्यक्रम होतो. असा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो. तसाच कार्यक्रम इथे होत आहे, पण हे हातीसकरवाडी जे बाबरशेख क्रीडा मंडळ आहे त्या ठिकाणी खूप वर्षापासून म्हणजे आज समजा काही जणांना पैशाचा अभाव या काही अडचणी असतात, त्यामुळे रत्नागिरीला जाता येत नाही. पण एका भक्तानी ॲक्च्युली किती वर्षापूर्वी ते पण मला माहीत नाही, पण एका भक्तानी बाबरशेख इथे आणला आपल्या अंगामध्ये आणि त्यावेळेपासून लोक ज्यांना किती वर्ष झाली तरी याला मला वाटते तरी मला 51 वर्ष झाली. माझ्या पूर्वीपासून किती वर्षापासून आहे ते मला माहीत नाही, पण मी स्वतः 45 वर्ष डोळ्याने पाहतो या ठिकाणी. अच्छा, म्हणजे तेव्हापासून म्हणजे ज्यांना जिकडे जाता येत नाही ते इथे जिथे जाता येत नाही ते इथे येतात, इथे पाया पडतात. इथे काही नवस असतात, तो नवस पूर्ण झाला की मग हातीसला जाऊन फेडतात आणि प्रत्येकाचे नवस जसे तिथे पूर्ण होतात तसे ह्या ठिकाणी पण सगळ्यांचे नवस पूर्ण होतात. हा, म्हणजे काय जण नवस पेडण्यासाठी तिकडे जातात, तर काही जण इथे पण इथे गोडा आहे, इथे फक्त गलीब आल्यानंतर पूजा करतात. पण त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी बकरी वगैरे कापली जातात, कोंबडी कापली जातात. तसं नवस इथे येत नाही, पण इथे नवस केलेला ह्या ठिकाणी केलेला नवस 100% पूर्ण होतो, मग तो तिथे आपण जाऊन फेडू शकतो. ओके. इथे हुरूस कसा काय म्हणजे सर्वजण हुरूसला इथे येतात, तर इथे कसं काय पूजा केली जाते हे मला माहीत नव्हतं. लहानपणापासून मी बघते पण मला माहीत नव्हतं, कारण मला एकच माहिती होतं की रत्नागिरीला हुरूस असतो. पण इथे का असतो म्हणजे इथे असण्याचं कारण काय आहे हे आपल्याला मंगेश सुर्वे यांनी आपल्याला छान माहिती दिली. आता मंगेश सुर्वे हे किती दिवसाचं असतं हे हुरूस इथे? हा गोडा हुरूस, इथला प्रसाद हे गुळ आणि खोबरं एकच दिवस असतो का? एकच दिवस. म्हणजे आता पण असतं एकच दिवस. आज गावी आज जे आहे
जत्रा काढली जाते ना उद्याच्या दिवशी जे नवस वगैरे भेटतात ते गावी होतात ते हां. तिथे पण होतात. अच्छा, आता हे जे हुरूसची पूजा जी चालली आहे ते किती वाजेपर्यंत लोक ते दर्शन उद्या घेतात? पूर्ण दिवसपर्यंत असतं. उद्या पूर्ण दिवसपर्यंत पण म्हणजे इथे आज रात्री दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रसाद असतो कंदोरी. कंदोरी म्हणजे आपण मटण बनवतो. हां तो प्रसाद तिकडे गावी असतो. त्या इथे कंदोरी म्हणजे बकरी वगैरे कापणं हा इथे मान नाही आहे. हां. त्यामुळे इथे फक्त आजच्या रात्री आणि उद्या दिवसभर गोडा. अच्छा, म्हणजे उद्या का गोडा म्हणजे हे गुळ आणि नारळ. आपण उद्या काय मिळणार? उद्या का असणार इकडे? काहीच नाही, पीर आहे जसं पूजा मांडलेली आहे ती पूजा तसंच आहे ना, त्याला पाया पडणार. मग पण लोक उद्यापर्यंत येणार पाया उद्या पडण्यासाठी? रात्रीपर्यंत येऊ शकतात. अच्छा, उद्या रात्रीपर्यंत म्हणजे ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं आहे ते उद्या रात्रीपर्यंत इथे येऊ शकतात. मी हा व्हिडिओ आजच अपलोड करेन, म्हणजे उद्या रविवार आहे, आज आहे शनिवार. तर मी हा व्हिडिओ आजच अपलोड करेन, म्हणजे उद्या तुम्ही येऊ शकता. पण इथे तर बिनधास्त यायचा, कारण तर हा बाबरचे- पत्ता आहे इथे जुनी प्रभादेवी सत्यवाडी, तिथे हत्तीसकर मार्ग. इथे कोणाला पण तुम्ही विचारलं तर तुम्ही इथे दर्शनाला येऊ शकता. तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या तुम्ही इथे बोलू शकता. कारण असं ख्याती आहे की की लोकांचा विश्वास आहे सर्वांचा की इथे तुम्ही जे पण मागता, जी पण तुमची इच्छा असेल ती इथे पूर्ण होते. तर तुम्ही नक्की या तर दर्शन घ्यायला. तर या मग नक्की. तर हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. तर नक्की या दर्शन घ्यायला. बाय. काय